सिडको घरांच्या किमतीने सर्वसामान्यांना धक्का। सिडकोने अल्प उत्पन्न गटासाठी बांधलेल्या घरांच्या किमती जाहीर केल्या आहेत आणि त्या अपेक्षेपेक्षा जास्त असल्याने अनेकांना धक्का बसला आहे। वाशी येथील 322 चौरस फुटाच्या घराची किंमत 74 लाख रुपये आहे, जी अनेकांना परवडणारी नाही। तळोजा येथील घरांच्या किमती तुलनेने कमी आहेत, परंतु तरीही काहींना त्या जास्त वाटत आहेत। कुठे ॲड पाहिली आणि ती ॲड पाहिल्यानंतर विचार केला की मी इथे घर घेऊ शकते की नाही। माझा पगार तेवढा काही जास्त नाही, मी ठरवलं की मुंबईमध्ये घर घ्यायचं, तर ते काही शक्य नाही आहे। म्हणून मुंबईच्या आजूबाजूला बघितलं, म्हणजे पनवेल, नवी मुंबई ठिकाणी, तर तेव्हा सिडकोची ॲड आली। सिडकोच्या ॲडमध्ये जर भाव बघितले तर बिल्डरपेक्षा पण जास्त होते। अशा वेळी आम्ही सर्वसामान्यांनी जायचं कुठं? एवढं घेणं आमच्याकडे शक्य नाही आहे। 1 BHK बघितलं तर 50 लाखाच्या वर त्याचे भाव होते। अशा वेळी आम्ही घर घ्यायचं की नाही, आमचा विचार केला पाहिजे की नाही? खरं तर आपलं घर असावं असं प्रत्येकाची इच्छा असते आणि त्यासाठी तो धडपडत असतो, मेहनत करत असतो, पगार कमवत असतो। आता अलीकडे असं झालंय की मुंबईचा चेहरामोहरा बदलला आहे। मुंबईत ठाणा, कल्याण, तुमचं बोरिवली, विरार या ठिकाणी कोणी घर घेऊ शकत नाही। अगदी बेलापूरला सुद्धा आपण घर घेऊ शकत नाही। आणि मग आपल्याला जर आशा निर्माण होते ती सिडकोसारखी जी गव्हर्नमेंट बॉडी जी आहे ती आपल्यासाठी काहीतरी करेल। सिडको सर्वसामान्यांसाठी अशी ॲड पूर्वी असायची, ती काहीतरी करू शकेल असं वाटत होतं। पनवेलमधले बिल्डरचे भाव जर पाहिले तर साधा 1 BHK जो आहे तो 50 लाखाच्या पुढे आहे। मग सर्वसामान्य माणसांनी, क्लरिकल लेवलच्या माणसांनी काय करायचं, हा मोठा प्रश्न झाला। आता सिडकोची ॲड येते असं कळलं म्हणून एक आशा निर्माण झाली होती। मी माझ्या काही मित्रांना वगैरे, मित्रांच्या मुलांना सांगितलं, अरे आता सिडकोच्या ह्याच्यामध्ये आपण ॲप्लिकेशन करा, चांगलं जरा वाजवी किमतीत आपल्याला घरं मिळतील। परंतु सिडकोने पूर्ण भ्रमनिराश केला आहे। हे कळत नाही की सिडको जी सर्वसामान्यांसाठी पाहिजे ती एक मुनाफेखोर म्हणजे फायदा कमवणारी संस्था झाली की काय? सर्वसामान्य माणसांनी काय करायचं? त्यांनी घर घ्यायचंच नाही का? फार म्हणजे सिडकोने याबाबतीत विचार केला पाहिजे। माझं तर म्हणणं असं आहे की सरकारची जबाबदारी आहे की सर्वसामान्य माणसांना राहण्याची व्यवस्था पुरवण्याची, मग ती जबाबदारी सरकार का टाळते? सरकार सिडकोवर नियंत्रण ठेवू शकत नाही का? हा प्रश्न आत्ताच्या सरकारला माझा आहे। कोणी घर देतं का? घर हो, पण घर घेण्यासाठी तुमची अवकात पाहिजे। कारण का जर नवी मुंबई सिडकोमधून तुम्हाला घर घ्यायचं असेल तर अल्प उत्पन्न घरासाठी सरकार म्हणतंय 74 लाख द्या आणि दुर्बल घटकासाठी म्हणतंय 25 लाख द्या। मुळामध्ये सिडको आणि म्हाडा या यंत्रणा अफोर्डेबल हाऊसिंगच्या कन्सेप्टनुसार बनवल्या, परंतु अफोर्डेबल हाऊसिंग म्हणजे काय 75 लाख 26 लाख हे चुकीचं आहे। त्याच्यामुळे जे सरकार लोककल्याणकारी असलं पाहिजे, हे सरकारचा लोककल्याणकारी चेहरा हा पूर्णपणे उघडकीस आलेला आहे। मुळामध्ये हे राज्य बिल्डरांचं आहे, त्यामुळे सामान्य माणसाला परवडणारी घरे कोणीही देऊ शकत नाही। आणि मग त्यामुळे हे जे अल्प उत्पन्न घटकाची घरं आहेत किंवा दुर्बल घटकाची उत्पन्नाची घरं 25 लाख मर्यादा दिलेली आहे। सरकार एका बाजूला बिलो पॉवर्टी लाईनचे निकष वेगळे म्हणतं आणि त्याच दुर्बल घटकासाठी म्हणतं की 25 लाख द्या, तर हे 25 लाख आणायचे कुठून, हा प्रश्न माझा सरकारला आहे। त्यामुळे अफोर्डेबल हाऊसिंग ही कन्सेप्ट बंद करून सोशल हाऊसिंग मागेल त्याला घर सरकारने दिलं पाहिजे, ही आमची भूमी संघटनेची मागणी आहे। त्यामुळे तोंडाला पानं फासू नका अल्प उत्पन्नाच्या घरांच्या नावाने आणि दुर्बल घटकांच्या नावाने ही सगळी दुकानं बंद करा, सोशल हाऊसिंगची स्कीम चालू करा, अशी आमची मागणी आहे भूमी संघटनेतर्फे। सिडको अधिकारी कॅमेऱ्यासमोर येण्यास नकार देतात। निवेदक, सिडकोने घरांच्या किमती कमी कराव्यात अशी मागणी अनेक जण करत आहेत। जर सिडकोने खरोखरच परवडणारी घरे उपलब्ध करून द्यायची असतील तर त्यांना या किमतींवर पुनर्विचार करावा लागेल।